शौमिका महाडिक माध्यमांशी बोलतात. सगळ्यात महत्वाचं आहे की गेट तोडून कोणी आत आलेलं नाहीये. शेतकरी आहे, संवेदनशील आहे, त्याच्या भावना समजून घ्या. दिवाळी तोंडावरती आहे, त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल. त्यांचा उद्देश फक्त त्याच्या दोनच मागण्या आहेत, बाकी काही नाही. आणि इथं मला तुम्हाला सांगायचं आहे, शेतकरी दूध उत्पादक आहे, संस्था प्रतिनिधी आहेत आणि जे कोणी या कार्याला सपोर्ट करतायत अशी लोक सुद्धा आलेली आहेत. नाही, प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं आम्ही हे केले, धक्काबुक्की केलेली नाहीये. जनावरं इथे आली होती, जनावरांना बाजूला करताना थोडंफार काही झालं असेल, पण आम्ही ते समजून सांगितलेलं आहे, जनावरं बाजूला ठेवा, जनावरांना काही होता कामा नये. काय माहिती, आता मी जाऊन बघते कोण कोण आहे, त्यांना बाहेर घेऊन येते मी. शेतकऱ्यांच्या बाबत ते संवेदनशील वाटतात का? आता हे शेतकऱ्यांनी सांगावं. गेल्या 12 दिवसात एकही मीटिंग झालेली नाहीये किंवा याच्यावरती फक्त एकदम टेक्निकल गोष्टी सांगतात. त्याच्यापेक्षा मला असं वाटतंय की 4 प्रतिनिधी बोलवून याच्यावरती एक सुवर्ण मध्य काढणं प्रशासनाने आणि संस्था प्रतिनिधींनी गरजेचं होतं. त्या पद्धतीनं प्रतिनिधी माझ्याकडे आलेत आणि मी शक्यतो तोच प्रयत्न करेन. हा निर्णय मागे नाही घेतला तर पुढे काय असणार? हा निर्णय त्यांनी मागे नाही घेतला तर, पण आज तर मी पत्रातलं वाचलं की ते वसुबारसच्या दिवशी ते काहीतरी शेतकऱ्यांना गिफ्ट म्हणून, भेट म्हणून काहीतरी जाहीर करणार आहेत. तर मला अपेक्षा आहे देव त्यांना सद्बुद्धी देव आणि डिबेंचरची रक्कम नाही तर बिल फरक जादा.